शिंदे गटाला रामराम ठोकलेली आहे ही सगळी मंडळी सगळेचे सगळे आता भाजपामध्ये जात आहेत। मित्र हो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाची शक्ती ताकद प्रभाव वाढवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करीत आहेत आणि मग शिंदे गटामध्ये इनकमिंग वाढत असल्याचं सातत्याने दाखवलं जात आहे। अहो तसं जर पाहिलं ना तर या इनकमिंगची अंदरकी बात काही वेगळीच आहे। आता तर समोर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आणि त्यामुळं तळागाळातील आपल्या पक्षाचा विस्तार करणं राजकीय पक्षासाठी आवश्यक बनलेलं आहे, अगदी सगळ्या पक्षासाठी। एकनाथ शिंदे गटाची ग्रामीण भागात असलेली शक्ती जर आपण तसं पाहिलं तर ती नगण्य आहे। शिंदे गटाचा ग्रामीण भागापर्यंत अजिबातही प्रभाव पडलेला नाही। हा प्रभाव वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे गट येणकेन प्रकारे प्रयत्न करीत आहे। काहीही करून इतर पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गटात कसे दाखल करून घेता येतील किंवा ते कसे दाखल होतील यासाठी सगळं काही केलं जात आहे। पण असं असताना सुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिंदे गटाला मोठे झटके बसू लागलेले आहेत। त्यातच मागच्या महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाला मोठे हादरे बसू लागलेले आहेत। हादरे म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातला शिंदे गटाचा गड ढासळताना दिसतोय। मोठी मोठी भगदाड पडू लागली आहेत शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यामध्ये। शिंदे गटातले ते वादग्रस्त माजी मंत्री तानाजी सावंत आता ते आमदार आहेत। यांना यावेळेला त्यांना एकनाथ शिंदे यांनी बाजूलाच ठेवलं। त्याच तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी शिंदे गटापासून आता फरकत घेतली आहे। ते आता भाजपात जाणार आहेत हे जवळपास निश्चित झालं आहे। पण ते एकटे नाहीत, आपल्या कार्यकर्त्याचा मोठा थावा घेऊन ते आता निघालेले आहेत। समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या घटना घडत आहेत। शिंदे गटासाठी हा खूप मोठा धक्का नक्कीच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये माढा तालुक्यामध्ये एक भव्य सोहळा आयोजित करून या शिवाजी सावंत आणि त्यांच्या सहकार्याचा म्हणजे त्यांच्या सोबत येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश होणार आहे। शिवाजी सावंत यांच्यासह इतर नेतेही संपर्कात आहेत असा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीच केलेला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले बघा, शिवाजी सावंत यांच्यासोबत अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत। माजी आमदार दिलीप माने, मोहोळ तालुक्यातील अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांचा सुद्धा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे। यामुळं भाजपाकडून महायुतीतील मित्रपक्षाचे नेते खेचून घेण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असल्याचं स्पष्ट दिसू लागलं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या अंतर्गत गटबाजीला वैतागून सावंत हे बाहेर पडत आहेत। या गटबाजीमुळे सावंत यांच्यासह अनेकांनी आपले राजीनामे सुद्धा देऊन टाकले आहेत शिंदे गटाचे। शिंदे गटाला रामराम ठोकलेली आहे ही सगळी मंडळी सगळेचे सगळे आता भाजपामध्ये जात आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मित्रपक्षातल्या नेते मंडळींना गळाला लावण्याचं काम सुरू केलं गेलं आहे। त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढतानाचं एकूण चित्र दिसून येत आहे। तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गट आधीपासूनच निष्प्रभ असताना त्यांचा गड उभा राहण्यापूर्वीच ढासळू लागला आहे, आता कोसळू लागला आहे। शिंदे गटाला धक्क्यावर धक्के आणि झटक्यावर झटके बसत असल्याचं हे चित्र आहे। आणि हो, हे केवळ सोलापूर जिल्ह्यापुरतं नाही मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून शिंदे गटात अंतर्गत कुरघोड्याचं पीक मोठ्या जोमानं वाढू लागलेलं आहे, नव्हे ते आता पोफावलेलं आहे। शिंदे गटाच्या गडाचे एक एक चिरे काढून घेण्यासाठी भाजपाही पुढे सरसावलेला आहे। महायुतीच्या अंतर्गतच फोडाफोडीचे हे सगळं राजकारण आता वेगानं होऊ लागलेलं दिसत आहे। एकीकडे इनकमिंग, दुसरीकडे आउटगोईंग, इकडून आलं आणि इकडे निघून गेलं, मग शिंदे गटाच्या हाती उरणार तरी काय हो। अशीच पडझड सुरू राहिली तर ग्रामीण भागामध्ये शिंदे गटाचा प्रभाव कितपत राहील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा। आणि आपण अजूनही आपल्या चॅनलवर जर कदाचित नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, ही तर एक साधी सुधी माफक अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।